14 जुलै 2025 रात्रीचे साधारणतः 11 वाजलेले असतील. पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी राहणाऱ्या झोपडपट्टीमध्ये एक सुधा नावाची महिला राहत होती. या महिलेचा पती 11 वाजता दारू पिऊन आला. दारूची बाटली एका हातात, दुसऱ्या हातात 10,000 रुपयाचा बंडल नोटाचा. तो आला आणि तिच्या बायकोला म्हणायला लागला की जा पटकन अंघोळ करून घे. आता या सुधाला काही समजत नव्हतं की का म्हणतोय असा रात्रीच्या 11 वाजता. ती त्याला विचारायला लागली की नेमकं काय झालं, का अंघोळ करू मी. तो म्हणला की जास्त प्रश्न विचारू नको. 10,000 रुपयाचा बंडल तिच्या हातातला त्या सुधाच्या हातात दिला आणि म्हटला की हे जर पाहिजे असतील तर अजिबात प्रश्न विचारू नको. सुधा गपचीप गेली, अंघोळ केली आणि तिच्या पतीने तिला सेंट दिला. सेंट मारून घेतला आणि म्हणला की थांब इथं. बाहेर गेला, त्याच्या मित्राला घेऊन आला आणि या सुधासोबत त्याने तिला रूममध्ये पाठवलं. आता पती असा करतोय म्हटल्यानंतर तिनेही जास्त प्रश्न विचारला नाही. तिला तो 10,000 रुपयाचा पैशाचा बंडल दिसत होता. रूममध्ये गेली. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. पाऊण तासानंतर ती सुधा तिच्या पतीच्या मित्रासोबत बाहेर आली. सुधाच्या पतीने तिच्यासाठी ग्राहक आणला होता, तो पण 10,000 रुपयाला. आता या सुधाला पूर्ण गोष्ट लक्षात आली होती की पैशासाठी, दारू पिण्यासाठी तिच्या पतीने तिला काम करायला लावले होते, धंद्याला लावले होते. आता ही सगळी गोष्ट सुधा काही बोलत नव्हती. पैसे तिला दिसत होतं त्यामुळे ती शांत होती. अजून या पतीचं असंच चालू झालं. आता हळूहळू रोज कुणाला पण घेऊन यायचा तिचा पती. सुधा थोडे दिवस सहन केलं, पण काही दिवसानंतर सुधा एवढी कंटाळून गेली होती की तिचा पती रस्त्याने चालणाऱ्या लोकांना म्हणायचा की तुम्हाला एक स्त्री पाहिजे का, चांगली सुंदर आहे, जास्त नाही, पैसे थोडेच, असं म्हणून कुणालाही घेऊन यायचा. रोज 1-2 यायचं त्यावेळेपर्यंत तर ठीक होतं, पण आता या सुधाचा पती जास्त दारू पिण्यासाठी जास्त पैसे लागायचे, त्यामुळे 8 ते 10 लोकांना रोज घेऊन येऊ लागला होता. या सुधाला कंटाळा आला. सुधा म्हणली की आता बास. पूर्ण तिथल्या समाजामध्ये, तिथल्या गल्लीमध्ये तिची इज्जत जात होती. तिच्याकडे महिला किंवा पुरुष वेगळ्याच नजरेने बघायचे. हे या सुधाला सहन होत नव्हतं. या सुधाचा 4थीमध्ये शिकणारा एक पोरगा होता. त्याच्या खातीर गप्प होती. पण एक दिवशी अचानक तिचा पोरगा येऊन तिला म्हणतो की आई मी उद्यापासून शाळेला जाणार नाही आणि मी घरनं बाहेर पण निघणार नाही. त्यावेळेला सुद्धा त्याच्या पोराला म्हणते की काय झालं रे. ती म्हणला की मला काही पण म्हणतात बाहेर, तुझी आई पैसे घेऊन काम करते, हे करते, ते करते, तुझा बाप कोण, असं विचारतात मला. आता या सुधाला वाईट वाटलं. पोरासोबत असं होतंय, हे सगळं पतीमुळं होतंय म्हणून तिने पतीवरती राग धरला. आता दुसऱ्या दिवशीपासून तिने ज्या वेळेला पती घेऊन यायचा माणसं त्यावेळेला नको म्हणायची, देत नाही म्हणायची. या रामपालला आता जेवढे कस्टमर येतील तेवढे पैसे भेटायचे आणि त्यातून हा दारू प्यायचा. पण आता दुसऱ्या दिवशीपासून पैसे येणेच बंद झाले, दारू पिणे पण बंद झाले. आता काय करणार होता. त्याने त्याच्या पत्नीसोबत मारहाण चालू केली, पण तिच्या पत्नीने रामपालच्या सुधाने ते पण सहन केलं. पण ती म्हणलं की आता मी कोणालाही घेऊ देणार नाही, येऊ देणार नाही. आता रामपालचं डोकं चालना की नेमकं करू तर करू काय. पैसे तर पाहिजे दारू पिण्यासाठी. पत्नी तर अशी नकार देते म्हटल्यानंतर त्याला काहीच सुचलं नाही. आता या सगळ्या गोष्टींना 10 ते 15 दिवस झाले होते. अचानक सकाळी उठल्यानंतर सुधा बघते तर काय, तिचा पती उठलाच नाही. आता सगळ्या मोहल्ल्यामध्ये जाऊन ओरडायला लागते, माझ्या पतीला काय झालं बघा, काय झालं बघा. तिथल्या आसपासची लोक येतात. त्यांनाही उतर वाटत नव्हतं, पण अशा प्रसंगी सगळी आली आणि त्या रामपालला उचलून दवाखान्यात घेऊन गेले. ज्या वेळेला डॉक्टरांनी याला बघितलं त्यावेळेला मृत घोषित गेलं. आता ही केस पोलिसांमध्ये गेली. पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी चौकशी केली, काय झालं, कसं झालं. हिने सांगितलं की रात्री झोपला, ती उठलाच नाही. पोलिसांनी ताब्यात घेतली बॉडी. त्यांची जी प्रोसेस आहे ती केली. पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवली. त्यावेळेला त्यांना पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट भेटला. पोलिसांच्या असं निदर्शनास आलं की याचा दारू पिऊन आणि मृत्यू झाला आहे आणि कोणीतरी याचा श्वास बंद केला आहे. पोलिसांचा शेक कोणावरती जाणार, सुधावरतीच. आता या सुधाला पोलीस शोधत होते. पोलिसांनी चौकशी चालू केली की ही काय प्रकार आहे, याला तर कोणीतरी मारलं आहे, दारू पिऊन नाही. नाही म्हणायची, ह्याच मेला आहे. अचानक याचा श्वास बंद झाला, दारू पित होता आणि काय झालं आता मला पण समजलं नाही. मीही विचारात पडले. पण पोलीस ते पोलीसच. त्यांनी या गोष्टीचा पूर्ण छडा लावला. या सगळ्या गोष्टी मागं सुद्धाच होती आणि तिने ज्या वेळेला पोलिसांनी त्यांच्या वर्दीची ताकद दाखवली त्यावेळेला या सुधाने पूर्ण गोष्ट सांगितली. याच गोष्टीच्या आधारावरती यांनी राहुल नावाच्या 28 वर्षीय तरुणाला पकडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. तर काय कनेक्शन होतं,
सुधा आणि राहुल आणि या रामपालचं. तर विषय असा होता ना, हा जो राहुल आहे हा पण रामपालचाच मित्र, सगळ्यात सुरुवातीचा कस्टमर. म्हणजे कसं, भरपूर दिवसापासून या राहुलची नजर या सुधावरती होती. तिचा पती दारू पितो हे पण त्याला माहिती होतं आणि ही सुद्धा पतिव्रता आहे हे पण माहिती होतं. ही अशी देणार नाही हे पण माहिती होतं. त्यामुळे राहुलने असं काही डोकं चालवलं, तिच्या पतीला फुकटात दारू पाजायचा. दारू पाजून त्याला एवढी लत लावली की त्याला आता पैसे कमी पडायला लागले होते दारू पिण्यासाठी. त्यावेळेला राहुल म्हटला की ठीक आहे, पैसे तर देतो मी, पण तुझ्या पत्नीसोबत मला एकदा करू दे. ज्या वेळेला हे दारू प्यायला बसले होते त्यावेळेचा प्रसंग. हा रामपाल म्हणला की येडा झाला आहे काय, आणि राहुलवरतीच धावून गेला. पण राहुलने खिशातनं 10,000 रुपयाची गड्डी काढली आणि रामपालच्या हातात ठेवली. 10,000 रुपये एकत्र बघून रामपालची नियत पिसरली आणि घरी जाऊन जसं सांगितलं तुम्हाला, सुधासोबत त्यानं राहुलला पाठवलं आणि जे घडलं ते तुम्हाला माहितीच आहे. मग आता पुढे कसं काय, रामपालचा जीव कसं काय गेला. आता हळूहळू ज्या वेळेला राहुल बाजूला सरला आणि नवीन कस्टमर यायला लागले, त्यावेळेला या सुधाला सहन होत नव्हतं आणि अचानक तिचा पोरगा तिला असं म्हटला, मी जाणार नाही शाळेला. त्यावेळेला सुधाचं डोकं सटकलं. तिने ठरवलं की हिच्या पतीचा काटा काढावा लागणार आहे, त्याशिवाय मला शांतता भेटणार नाही. तिने पुन्हा राहुलला कॉन्टॅक्ट केला आणि म्हणली की आता तू माझ्यासोबत फुकट आणि कायमचं करू शकतो. राहुल म्हणला की कसं काय. ती म्हणली की तुला फक्त माझं एकच काम करावं लागेल, या रामपालला संपवावं लागेल माझ्यासोबत मिळून, तर तुला मी नक्की कायमचं देईन, आपण दोघं लग्न करू. ज्यावेळेला राहुलला अशी म्हणते सुधा, दिसायला सुंदर असलेली, एकदम अशी वाटत होती की काही एखादी बॉलिवूडची हिरोईन आहे काय. त्यामुळे या राहुलने होकार दिला. राहुल म्हणला ठीक आहे. या दोघांची प्लॅनिंग सुरू झाली. राहुलने त्या रामपालला दारू पाजली, भरपूर दारू पाजली आणि रात्री घरी घेऊन आला. तिथं झोपवलं. राहुल आणि सुधाने संबंध बनवले. आता साधारणतः रात्रीचे 2-3 वाजले होते. या दोघांनी तोंड दाबून धरलं. त्या ठिकाणी रामपालचा मृत्यू झाला. सकाळी उठल्यानंतर तो राहुल तर निघून गेला आणि या सुधाने कालवा करायला चालू केला आणि नंतर मग ते जमा झाली लोक दवाखान्यात घेऊन आली. मग ते पूर्ण प्रकरण उघडकीस आलं. तर हे पूर्ण प्रकरण होतं कसं, दारूच्या नादापायी एका व्यक्तीचा जीव गेला, एका महिलेची इज्जत गेली, एका पोराला समाजामध्ये तोंड दाखवण्यासाठी जागा राहिली नाही. आता राहुल आणि ही सुद्धा जेलमध्ये आहेतच. तिचा 4थीमध्ये शिकणारा पोरगा कोणाच्या सहाऱ्याने जगणार, त्याच्या पाठीमागं तर आता कोणीच नाही. तर अशा काही निर्णय घेण्याआधी ना 1000 वेळा विचार करायला पाहिजे कुटुंबाचा, भविष्याचा. बाकी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.